शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। महाराष्ट्र सरकारने कृषी समृद्धी योजनेअंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मात्र हा निधी कोणत्या योजनांसाठी आहे, कोणत्या योजनांसाठी किती निधी दिला जाणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा नेमका काय फायदा होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने 14 ऑगस्ट 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केलेला आहे। या निर्णयानुसार कृषी समृद्धी योजनेअंतर्गत उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 600 कोटी रुपयांचा निधी प्रलंबित दायित्वे अदा करण्यासाठी वितरित करण्याचा शासनाने मान्यता दिलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे 600 कोटी रुपये कुठे खर्च केले जाणार आहेत। तर पहिला घटक आहे सूक्ष्म सिंचन योजना, प्रतिथेंब अधिक उत्पादन। या योजनेसाठी 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। तर आणि सर्वात मोठा निधी आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी। या योजनेसाठी तब्बल 420 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। आणि तिसरा घटक आहे मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना। या योजनेसाठी 20 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। म्हणजेच 160 कोटी, 420 कोटी आणि 20 कोटी असे मिळून एकूण 600 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, या शासन निर्णयामध्ये हा निधी प्रलंबित दायित्वे अदा करण्यासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। म्हणजे संबंधित योजनांमध्ये आधीच मंजूर असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या दायित्वांची पूर्तता करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे। या शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाची अट सांगितली गेलेली आहे, वितरित करण्यात आलेला निधी संबंधित योजनांमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा करण्यात यावा असा आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे या योजनेअंतर्गत प्रलंबित दायित्व मंजूर आहे त्यांच्यासाठी हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर कृषी समृद्धी योजना 2026-27 अंतर्गत 600 कोटी रुपये निधी मंजूर आहे। त्यापैकी 160 कोटी सूक्ष्म सिंचनासाठी, 420 कोटी कृषी यांत्रिकीकरणासाठी आणि 20 कोटी मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेसाठी हा निधी प्रलंबित दायित्वे अदा करण्यासाठी वापरला जाणार असून पात्र लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात निधी जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अशा शासनाच्या अधिकृत GR संबंधित माहितीसाठी तसेच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।